याची पण ज्यांचे आहेत त्यांचं नाव घ्यायचं नाही, त्यांचे नाही त्यांनी मनातलं म्हणत नाव त्यांची नावं आपण मनात द्या. फक्त बटूच्या वडिलांनी नाव घ्यायचं आहे. वडील असतील तर घ्यायचं नाही, वडील नसतील तर आजोबांचं घ्या, पंजोबांचं घ्या. ओम पितृभ्यः स्वदायेभ्यः स्वदा नमः, पितामहेभ्यः स्वदायेभ्यः स्वदा नमः, प्रपितामहेभ्यः स्वदायेभ्यः स्वधा नमः. अक्षं पितरोमि मदन्त पितरोधि त्रिपन्त पितरः पितरः शुद्धत्वं त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवो मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. सगळ्यांनी डोळ्याला पाणी लावून घ्या. बटू आई वडील दोघांनी तिघांनी पाणी लावा. अद्य पूर्व श्राद्ध ग्रह कोण विशेष विहिताया शुभा पुण्यतिथौ हे आपलं झालेलं पुण्यवाचन. आता याच्यानंतरचं जे कार्य आहे त्याची थोडीशी सूचना देतो तुम्हाला. सूचनेकडे लक्ष द्या. इथून एकदा सगळे उठल्यानंतर पुन्हा विचारायची वेळ यायला नको. आता हे आपलं पुण्यवाचन झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला वपन म्हणजे मुलींना आपण वरती थोडा वेळ विश्रांती मिळेल किंवा त्यांना जर आवडायचं असेल. आता जे आपल्याला जे गणवेश दिलेले आहेत सोळ्याची छड्डी किंवा उपरणं, याच्यानंतर इथं आपल्याला संकल्प करायचा आहे. वपन म्हणजे केस काढायचा. आपण फक्त मुलांची केस काढणार आहोत, मुलींची केस काढणार नाहीये, मुलांची केस काढणार आहोत. त्याच्यासाठी आपण आपल्या साहित्यामध्ये दरबारच्या 4 काड्या दिलेल्या आहेत. 4 काड्या दिल्यात. त्या दरबारच्या 4 प्रत्येकाच्या मुलींच्याकडे असतील त्यांनी घेऊ नका. ज्यांच्या मुली आहेत, ज्यांच्या कन्या आहेत त्यांनी घेऊ. हा संकल्प झाला की आपण मुलाच्या 4ही बाजूच्या वरती, पुढे मागे डावी उजवी कानाच्या वरती हे दरबारची काडी आणि 2 केस असे कापायचे आहेत मुलाच्या वडिलांनी. फक्त मुलाचे वडील, आई नाही. आणि ज्या ठिकाणी वडील नसतील, आई असेल मुलाला, त्या मुलाच्या आईने हे कार्य करायचं. आता कापू नका मी सांगितल्याशिवाय. थोडस लक्ष द्या इकडे. पुन्हा हे कार्य झाल्यावर इथून आपल्याला उठायचंय. हे उतरलं साहित्य आपण व्यवस्थित एका जागी करून ठेवा. याच्यानंतर मुलं कटिंग करायला मागच्या बाजूला हॉलच्या मागे जे फोटो आहेत त्यांना मागे कटिंगला पाठवायचं आहे. मुली आहेत त्यावरती आपल्या आपल्या रूममध्ये आवरायला जाते. आवरायला गेल्यानंतर बटूंचे स्नान करायचं. स्नान करून आपल्याला जे साहित्य दिलं त्याच्यामध्ये सोळा आणि उपरणं हे बटूला घालायचं. मंडोळ्या बांधायच्या. आपल्याला प्रत्येकाला एक हार आणि मंडोळी देण्यात आले असेल किंवा देते. आपल्याकडे मोत्याच्या मंडोळ्या आपल्या समोर दिल्या आहेत. त्या मोत्याच्या मंडोळ्या प्रत्येक बटूला आणि कन्येला बांधायच्या. आधी स्नान होईल. स्नान झाल्यानंतर त्या मोत्याच्या मंडोळ्या बांधायच्या. बटूच्या डोक्यावर स्नान झाल्यानंतर कटिंग केल्यानंतर त्याला कपाळाच्या वरती स्वस्तिक काढायचं. पायावरती 2 स्वस्तिक काढायचे बटूच्या. पुन्हा लक्ष द्या. हे सर्व स्नान झाल्यावर करायचंय. आता फक्त सर्व बटू हे कटिंगला जाते. उठल्यानंतर मुलीवरती आपल्या रूममध्ये आवरायला जाते. त्यांनी आवरून बसायचंय. ह्या सर्व कार्यासाठी आपल्याला अर्धा तास मिळणार आहे. आपण जेवढा उशीर करू तेवढा जास्त उशीर आपल्याला पुढे होईल. आपल्याला 11:15 ते 11:30 या दरम्यान जे मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये आपले मंगलाष्टक होतील. त्याच्या आतमध्ये तुम्हाला आपण सगळे बटू आणि आई वडील या ठिकाणी येतील. याच्या कार्यात पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बटू आणि वडील यांचं कार्य आहे. आईने मागच्या बाजूला हॉलमध्ये बसलं तरी चालणार आहे. तर आता आपण संकल्प केल्यानंतर इथे उठताना फक्त सर्व साहित्य व्यवस्थित जागेवर ठेवून मग आपण